नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 9 हीट सुरू केला होता. त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय हीट, त्यानंतर ट्रान्सफर ऑफ हीट, उष्णतेचं होणारे संक्रमण म्हणजे काय, ते संक्रमण 3 प्रकारे होतं: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय कंडक्शन. द कंडक्शन मीन्स heat takes place in solid substance. Then hot part of the solid substance, the transfer of heat, hot part of a solid substance to its cold part is called as conduction. त्यानंतर what is mean by convection. The in liquid heat is transferred by means of convection. The heat is applied at the bottom of the container. Water at the bottom warms firstly. Then the water has lower density, it moves upwards and it is replaced by the surrounding of the cold. Then convection is also requires a medium which may be liquid in gaseous form. Then the density of the current are formed of heat is transferred. Then such transfer of heat means the currents is called as convection. त्यानंतर आपण radiation, what is mean by radiation. The transfer of heat by means of electromagnetic waves, it is called as radiation. Then radiation may occur even in the presence of solid or liquid medium. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला, गुड कंट्रोल ऑफ द हीट अँड बॅड कंट्रोल ऑफ द हीट. उष्णतेचे सुवाहक कुठले, उष्णतेचे दुर्वाहक कुठले. जो पदार्थ उष्णता सहज वाहून होऊ शकतोय त्याला आपण उष्णतेचा सुवाहक असं म्हणतोय. फॉर एक्झाम्पल दॅट इज कॉपर अँड आयर्न, दॅट इज सॉलिड विच कंडक्ट्स हीट easily are called good conductor of the heat. And then those which do not conduct heat easily are called as bad conductor of the heat. For example that is wood and plastic. Then यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतो तो म्हणजेच मेटल्स एक्सपांड्स व्हेन हीटेड अँड कॉन्ट्रॅक्ट व्हेन हीट इज टेकन अवे. आता मेटल सॉलिड पदार्थ कुठलाही जर घेतला आपण तर तो व्हेन हीटेड, त्याला जर आपण उष्णता दिली तर तो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे प्रसारण पावतो अँड हीट इज टेकन अवे, उष्णता शोषून घेतो. जनरली आता यामध्ये कुठल्याही उष्ण पदार्थ किंवा स्थायू पदार्थाला जर आपण उष्णता दिली, धातूचा गोळा असेल, मेटल्स धातूचा गोळा असेल, त्याला उष्णता दिली तर तो उष्णता शोषून घेतो आणि कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे प्रसारण पावतो. यावर आधारित आपण पहिला प्रयोग बघतो. आता हे 3 पॉईंट आपल्याला अभ्यासाचे आहेत. 3 पॉईंट मी एकदम वाचतोय बघा. जनरली लिक्विड एक्सपांड व्हेन हीटेड अँड कॉन्ट्रॅक्ट व्हेन कोल्ड. म्हणजे द्रव पदार्थासुद्धा जर द्रव पदार्थांना सुद्धा उष्णता दिली तर ते सुद्धा एक्सपांड होतात, प्रसारण पावतात आणि ते थंड झाल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे आकुंचन पावतात. आणि तिसरा पॉईंट आहे, हीट कॉजेस गॅसेस टू एक्सपांड अँड देअर व्हॉल्यूम रिड्युसेस व्हेन हीट इज टेकन अवे. आणि वायू पदार्थसुद्धा ज्यावेळी हीट मिळते त्यांना त्यावेळी ते एक्सपांड होतात, प्रसरण पावतात, त्यांचं आकारमान कमी होतं, म्हणजे रिड्यूस होतं, व्हॉल्यूम कमी होतं आणि हीट ते शोषून घेतं. ओके, आता यावर आधारित 3 पॉईंट आपल्याला बघायचे आहेत, 3 एक्सपेरिमेंट बघायचे आहेत, तेच आपण बघतोय. पहिला एक्सपेरिमेंट बघा, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. आता एक्सपान्शन म्हणजे प्रसरण पावणं आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन पावणं. म्हणजे एखादा सॉलिड पदार्थ, स्थायू पदार्थ कधी आकुंचन आणि कधी प्रसरण पावतो हीट दिल्यानंतर. तर बघा, ॲपॅरेटस दिलं तर मेटल रिंग, अ मेटल बॉल, अ बर्नर. एक धातूची रिंग दिली आहे, कडी दिल्या, मेटल बॉल धातूचा गोळे दिलेत आणि बर्नर आणि उष्णता देण्यासाठी बर्नर आहे. ॲक्टिव्हिटी काय दिली आहे बघा, टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच साईज दॅट द बॉल जस्ट पासेस थ्रू द रिंग. असा धातूचा गोळा आणि कडी, तो धातूचा गोळा पास होईल. हीट द बॉल अँड चेक वेदर. आणि मग त्यानंतर त्या गोळ्याला हीट द्या, उष्णता द्या आणि त्यानंतर चेक करा. नाव लेट द बॉल कूल डाऊन. ज्यावेळी धातूच्या गोळ्याला आपण उष्णता देऊ त्यावेळी तो उष्ण झालेला धातू प्रसरण पावतो आणि प्रसरण पावल्यामुळे कडीतून तो सहजासहजी जाऊ शकत नाही. ज्यावेळी तो थंड होतो त्यावेळी तो सहजासहजी जाईल. देन अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आणि तो जातो का नाही बघा. द अभो एक्सपेरिमेंट टेल्स अस दॅट मेटल एक्सपांड्स ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग. यावरून असं सिद्ध होतं की धातूला जर ज्यावेळी आपण उष्णता देऊ त्यावेळी धातू प्रसरण पावतो आणि उष्णता काढून घेतल्यानंतर, थंड झाल्यानंतर तो आकुंचन पावतो. सॉलिड एक्सपांड ड्यू टू हीट अँड कम बॅक टू ओरिजिनल स्टेट. धातूला उष्णता दिल्यानंतर
एक्सपांड ड्यू टू हीट, प्रसरण पावतो, अँड कम बॅक टू ओरिजिनल स्टेट. ज्यावेळी तो हीट काढून घेतल्यानंतर सॉलिड हीट काढून घेतल्यानंतर तो ओरिजिनल स्टेटला येतो. हीट इज रिमूव्ड, या उष्णता काढून घेतल्यानंतर. हावेवर द एक्सटेंट टू विच डिफरंट सॉलिड एक्सपांड इज डिफरंट. पण प्रत्येक धातूची जी अशी होण्याची जी पद्धत आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन, ही वेगवेगळी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच काय, कोणत्याही धातूला जर आपण उष्णता दिली तर तो प्रसरण पावतो आणि त्यातून उष्णता काढून घेतल्यानंतर तो आकुंचन आहे त्या सद्यस्थितीत येतो. यालाच एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट, म्हणजे उष्णतेमुळे होणारा स्थायू पदार्थ होणारा बदल जो आहे तो आपल्याला या एक्सपेरिमेंटवरून सिद्ध होतो. ओके, नेक्स्ट आपण बघतो तो म्हणजेच एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हीट. आता आपण स्थायू पदार्थामधलं चेंजेस बघितले, आता द्रव पदार्थामध्ये सुद्धा काय होतं बघा. यासाठी एक एक्सपेरिमेंट छोटा दिला आहे. देन ॲपॅरेटस दॅट इज 500 ml कोनिकल फ्लास्क टू होल्ड रबर स्टॉपर, ग्लास ट्यूब, मेजरिंग रुरल, थर्मोमीटर, स्टँड, वायर गेज, बर्नर, ग्राफ पेपर. ओके, आता एक्सपेरिमेंट इथं मांडलेलं आपल्याला बघायला मिळेल. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड. आता स्थायू लिक्विड द्रव पदार्थ मला उष्णता दिली असता काय परिणाम करतं. प्रोसिजर, फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. जो काही शंकुपत्र आपण घेतले ते फुल पाण्यानं भरा. इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड द थर्मोमीटर इन द टू होल्ड्स ऑफ द स्टॉपर अँड फिट इन टू द कोनिकल फ्लास्क. आणि लबली बुचातून आपण थर्मामीटर काय करा, इन्सर्ट करा, जेणेकरून तो पाण्यात बुडेल, आणि ती पॅक करा. हीट द वॉटर विथ द हेल्प ऑफ रूलर, आणि उष्णता द्यायला सुरुवात करा. रेकॉर्ड द वॉटर लेवल, पहिल्यांदा पाण्याची लेवल ज्यावेळी सुरुवातीला आपण हीट द्यायच्या आधी पाण्याची लेवल किती होती ही पट्टीच्या साईनं मोजा. इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर. ज्यावेळी प्रत्येक वेळी टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअसनं वाढेल त्यावेळी सुद्धा पाण्याची लेवल बघा. टेक अबाउट 10 लिडिंग्स, 10 वाचनं असं या पद्धतीने घ्या. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हिटिंग इज स्टॉप्ड. आणि ज्यावेळी तुम्ही उष्णता काढून घेणार, थांबवणार, ड्रॉ द ग्राफ टू शो द चेंज इन वॉटर लेवल ॲज अ टेम्परेचर रायजेस. आणि जसं टेम्परेचर राईज होईल, कमी होईल, तर तशी वॉटर लेवल तुम्ही बघून घ्या. आता मग काय होतं तर व्हेन अ लिक्विड इज हिटेड द डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. आता काय होतं, पाण्याला ज्यावेळी उष्णता देऊ त्यावेळी पाण्यामध्ये असणारे जे कण आहेत त्यांचं आकारमान वाढतं, ते डिस्टन्स, त्यांचं अंतर वाढतं, एकमेकांमधलं अंतर वाढतं, प्रसरण पावतात ते, आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, म्हणजे त्याचं आकारमान वाढायला सुरुवात होते. दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ लिक्विड, म्हणजेच याला द्रव पदार्थाचं होणारं प्रसरण म्हणतो आपण. व्हेन इट्स टेम्परेचर फॉल्स, ज्यावेळी आपण टेम्परेचर कमी करतो, फॉल्स करतो, काढून घेतो, लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स, द्रव पदार्थ आहे एवढाच राहतो. म्हणजे पाण्याची लेवल समजा एवढी असेल, उष्णता दिली तसं पाण्याची लेवल वाढते, आणि उष्णता काढून घेतल्यानंतर पाण्याची लेवल काय होते, कमी 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 होते. बिकॉज ऑफ इट्स पार्टिकल डिस्टन्स ऑफ पार्टिकल इन्क्रीजेस, व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस, देअर फॉर द एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स आर टेक्स प्लेस. ओके, म्हणजेच काय तर द्रव पदार्थामध्ये सुद्धा द्रवाला उष्णता दिली असता द्रव पदार्थ हा एक्सपान्शन होतो, आणि त्याच्यातून उष्णता काढून घेतल्यानंतर सुद्धा तो कॉन्ट्रॅक्शन पावतो. हा या प्रयोगावरून सिद्ध होतं. ओके, नेक्स्ट आहे बघा, द एक्सपान्शन अँड कॉन्स्ट्रक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. आता वायुरूप पदार्थामध्ये सुद्धा प्रसरण आणि आकुंचन घडतं उष्णता दिल्यानंतर. ते कसं घडतं बघा, ॲपॅरेटस दिला आहे, ग्लास बॉटल, बलून अँड हॉट वॉटर एट्सेट्रा. प्रोसिजर, फिक्स अ बलून ऑन माउथ ऑफ अ ग्लास बॉटल. काचेची एक बॉटली घ्या, त्याच्यात तोंडी फुगा फिक्स करा, बलून त्याला म्हणू आपण. होल्ड द बॉटल इन हॉट वॉटर, आणि ती बॉटल गरम पाण्यामध्ये ठेवा. हॉट आपण काय करतं बघा, द व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग, दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ द गॅस. आणि जर ती गरम पाण्यामध्ये बॉटल आपण ठेवली तर बाटलीमध्ये असणारी जी हवा आहे त्या हवेचं आकारमान वाढलं जातं, अँड द गॅस व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग. उष्णतेमुळे वाढलं जातं आणि ती हवा वर यायला सुरुवात होते, फुगा फुगला जातो. देन ऑन द अदर हँड द रिमूव्ह हीट, ज्यावेळी ती बाटली पाण्यातून बाहेर आपण काढू त्यावेळी द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस, पाण्याचं आकारमान कमी होतं आणि वायूचं आकारमान कमी होतं. दिस इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रॅक्शन ऑफ हीट. आणि त्यालाच आपण वायुरूप पदार्थांचं आकुंचन असं घडलं असं आपण म्हणतो. म्हणजेच काय तर वायुरूप पदार्थांसुद्धा उष्णता दिल्यामुळं एक्सपान्शन आणि कॉन्स्ट्रॅक्शन घडलं जातं, हे या प्रयोगावरून सिद्ध होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघतो तो म्हणजे थर्मास फ्लास्क, त्यालाच आपण ड्युअर फ्लास्क असं म्हणू. जनरली आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चहा
जर कुठं बाहेर न्यायचं असेल तर आपण फ्लास्क वापरतो, थर्मास फ्लास्क वापरतो, किंवा एखादा थंड पदार्थ थंडच राहण्यासाठी आपण थर्मास फ्लास्कचा वापर करतो. ग्रेट सायंटिस्ट द सर जेम्स ड्युआर वॉज अ स्कॉटिश सायंटिस्ट, तो एक स्कॉटिश सायंटिस्ट होते. हे मेड द फर्स्ट थर्मास फ्लास्क इन 1892. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा मध्ये थर्मास फ्लास्क म्हणजे तयार केला. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड एज ड्युआर फ्लास्क, त्यालाच आपण ड्युआर फ्लास्क असं म्हणतोय. इवन टुडे अ ड्युआर फ्लास्क युज्ड कीपिंग अ सबस्टन्स कोल्ड ऑर हॉट. आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण आत्तासुद्धा एखादा पदार्थ थंड राहण्यासाठी आणि एखादा पदार्थ गरम फ्लास्क वापरतो. याचं फंक्शन काय आहे बघा. यू माइट हॅव सीन अ थर्मास, दूध असेल, कॉफी असेल किंवा चहा असेल, हे पदार्थ ठेवण्यासाठी आपण हे वापरतो. हॉट ऑर सरबत कोल्ड फॉर अ लॉंग टाईम, जास्त काळासाठी सरबत थंड राहावा किंवा चहा गरम राहावा यासाठी आपण हा सबस्टन्स वापरतो, मी थर्मास वापरतो. व्हॉट इज इज स्ट्रक्चर अँड हाऊ इट इज इज फंक्शन, आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे आणि त्याचं कार्य कसं आहे ते आपण बघणार आहे भाऊ. दिस इज द ड्युअल वॉल्ड फ्लास्क, डबल वॉल्ड फ्लास्क असतो, 2 थर असतात. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स, त्याच्यामध्ये 2 ग्लास ट्यूब काचेच्या नाळ्या असतात. वन इनसाइड द अदर विथ द गॅप बिटवीन द सील्ड, दोन्हीच्या मध्ये गॅप असतो. द सरफेस ऑफ द बोथ ट्यूब्स आर मेड शायनी बाय अ सिल्वर कोटिंग, या दोन्ही ट्यूब्सचे सरफेस असतो, पृष्ठभाग असतो, तो सिल्वर कोटिंगनं चकाकी त्याला दिलेली असते. द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स इज रिमूव्ड क्रिएटेड अ व्हॅक्यूम, त्या दोन्ही ट्यूबमधल्या एअर जी असते, हवा काढून घेतली जाते आणि निर्वात अवस्थामध्ये ती दोन्ही फिट केलेले असतात. देर इज अ प्रोटेक्टिव्ह जार ऑफ मेटल ऑर प्लास्टिक आउटसाईड द ट्यूब्स, त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह जार, मेटल्स फिक्स केले जातात, प्लास्टिक फिक्स केलं जातं आउटसाईडला. फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लास्क, पीसेस ऑफ स्पंज ऑर रबर आर फिक्स्ड बिटवीन द आउटर जार इन द फ्लास्क, आणि बाजूला तो फ्लास्क जरी पडला तर फुटू नये, त्या नळ्या फुटू नयेत यासाठी बाजूनं स्पंजच्या साहाय्यानं हा फ्लास्क काय केला जातो, फिट केला जातो. बघूया आता त्याचं फंक्शन आपण. फंक्शन्स ऑफ द थर्मास फ्लास्क बघा, इथे स्ट्रक्चर दिलं आहे. सिल्वर्ड सरफेस ऑफ द ग्लास, सिल्वर्ड सरफेस, या दोन्हीकडे असणारा स्प्रिंग साईड, मेटल प्लास्टिक जार साईड नाही, व्हॅक्यूम अवस्था इथे आपल्याला बघावी, निर्वात पोकळी आपल्याला बघायला मिळते. हा आहे तो स्पंज आहे, हॉट ऑर कोल्ड लिक्विड, याच्यामध्ये लिक्विड भरलेलं आहे. आता बघा, वेन अ सबस्टन्स, हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन द थर्मास फ्लास्क, आपण थर्मास फ्लास्कमध्ये गरम चहा ओतला. द हीट गोईंग आउट गेट्स रिफ्लेक्टेड ड्यू द शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब, आणि आत आपण त्या 2 पृष्ठ घेतलेले, त्याला आपण सिल्वर कोटिंग दिलेलं आहे, त्या सिल्वर कोटिंगमधून उष्णतेचं परावर्तन होतं. अँड हेन्स हीट इज नॉट, उष्णतेचं परावर्तन होऊ शकत नाही, तिथं परावर्तन होऊन उष्णता ही तिथंच साठवून राहिली जाते. नाहीतर कंडक्शन ऑर कन्व्हेक्शन ऑफ द हीट ऑकर्स बिकॉज द व्हॅक्यूम, आणि निर्वात अवस्था असल्यामुळं त्याच्यामध्ये कंडक्शन पण घडत नाही आणि कन्व्हेक्शन पण घडत नाही, म्हणजे अभिसरण पण होत नाही उष्णतेचं आणि प्लाडन पण होत नाही बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम. आणि कन्व्हेक्शन आणि कंडक्शन होण्यासाठी आपल्याला माध्यमाची गरज आहे, मीडियाची गरज आहे. देन ॲज अ रिझल्ट हीट इज नॉट ट्रान्सफर ड्यू टू आउटर कूलर रिजन अँड इट इज रिटेन्ड इनसाइड फॉर अ लॉंग टाईम, आणि ज्यावेळी उष्णता सिल्वर बॉडीकडून परावर्तित होते, रिफ्लेक्ट होते, त्यावेळी तिथेच साठवून राहिली जाते जास्त वेळ. स्टील अ लिटल हीट इज लॉस्ट फ्रॉम अराउंड द लीड अँड बाय अ स्मॉल अमाऊंट ऑफ कंडक्शन थ्रू द ग्लास, आणि थोड्या प्रमाणात वरील झाकणातून काय होत जाते, वर जे झाकण असतं त्या वरच्या झाकणाला कोटिंग नसल्यामुळं वरच्या झाकणातून हळूहळू प्रमाणात हीट जात असते, उष्णता जात असते. त्यामुळं देअर फॉर द हॉट सबस्टन्स डज नॉट रिमेन्स ॲज आफ्टर 2 or 3 hours, आणि मग 2 आणि 3 तासानंतर थोडाफार आपण गरम ओतलेला जो आहे तो हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते. म्हणजेच थर्मास फ्लास्कमध्ये आपण ओतलेला जो आहे तो 2 ते 3 तासानंतर हळूहळू थंड होतो, जास्त कालावधीसाठी टिकून राहतो, पण रिफ्लेक्शन ज्यावेळी कमी प्रमाणात होतं त्यावेळी त्याचं कार्यसुद्धा कमी होत जातं. त्याच्या तोंडाकडून उष्णता हळूहळू निघाली जाते, आतल्यात उष्णतेचं रिफ्लेक्शन होतं, जास्त काय उष्णता साठवून ठेवली जाते, त्यामुळे गरम पदार्थ हा गरम राहतो आणि थंड पदार्थ हा थंड राहू शकतो. ओके, जनरली याच्यामध्ये आज आपण या टॉपिकमध्ये फंक्शन्स ऑफ द थर्मास फ्लास्क, एक्सपान्शन ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस,
लिक्विड्स अँड सबस्टन्स ड्यू टू हीटवर कसं होतं ते बघितलं. त्यानंतर हे तिन्ही एक्सपेरिमेंट आपण अभ्यासून बघितले. गुड कंट्रोल्स ऑफ द हीट, बॅड कंट्रोल ऑफ द हीट बघितले. व्हॉट इज मीन बाय रेडिएशन, व्हॉट इज मीन बाय कन्व्हेक्शन, व्हॉट इज मीन बाय कंडक्शन, त्यानंतर आणि व्हॉट इज मीन बाय हीट, या संपूर्ण हीट या टॉपिकमध्ये आज आपण अभ्यासलेलं आहे. ओके, यावरील हे सर्व प्रकरण व्यवस्थित वाचा आणि यावरील स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, धन्यवाद.